महर्षी व्यासमुनी माझे सद्गुरू यांना वंदन करून आणि आपणा सर्व उपस्थितांना नमस्कार करून मी माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करते। जलपुरुष राजेंद्र सिंह हे एक निर्विवाद असे व्यक्तिमत्व आहे। हजारो लोकांचं नेतृत्व करणारी जी माणसं असतात त्यामध्ये फार थोडी लोक असे असतात की ज्यांच्या कार्याबद्दल, कार्यपद्धतीबद्दल, ज्यांच्या चारित्र्याबद्दल कधीही कुठला संशय घेतला गेला नाही, शंका व्यक्त केली गेली नाही, कुठला आक्षेप नाही, अगर टीका नाही, अशी फार विरळा माणसं असतात। त्यातले एक राजेंद्र सिंह हे आहेत। म्हणून मी असं म्हटलं की राजेंद्र सिंह हे एक निर्विवाद असं व्यक्तिमत्व आहे। त्यांचं जे प्रमुख कार्य आहे ते आहे जल, जमीन, जंगल यांचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन। राजस्थान सारखा तुटपुंजा पावसाचा प्रदेश, तिथला पाणी हा त्यांचा मूळ प्रश्न। त्या प्रश्नाला ते अक्षरशः भिडले आणि त्यातून जे काम उभं राहिलं त्यामुळे त्यांना जलपुरुष ही पदवी उत्स्फूर्तपणे लोकांकडून मिळालेली आहे। परदेशामध्ये ह्याचंच इंग्लिश व्हर्जन म्हणजे इंडियाज वॉटरमॅन म्हणून त्यांना ओळखतात। त्यांनी नद्यांचं पुनरुज्जीवन केलं म्हणून काही जण त्यांना आधुनिक काळातले भगीरथ असं म्हणतात। इंडिया टुडेने त्यांना मिरॅकल मॅन म्हटलंय। एका लेखिकेने त्यांना तरुण ऋषी असं म्हटलंय। ही सगळी नावं आणि उपाध्या त्यांना त्यांच्या ज्या कामामुळे मिळाल्या, ते काम सुरू कसं झालं, त्याचा विस्तार कसा झाला आणि आज ते आणि त्यांचा तरुण भारत संघ हे काय काम करतायत ह्याबद्दल मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ते मूळचे मेरठ जवळच्या एका गावातले आयुर्वेदिक डॉक्टर झाले आणि नंतर ते जयपूरला सरकारी नोकरीमध्ये होते। त्यांच्या त्या नोकरीचं जे स्वरूप होतं ते ग्रामविकासाशी, समाजविकासाशी संबंधित असं काहीतरी होतं। सरकारच्या ज्या योजना असतात विकासाच्या, त्या राबवताना त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या योजना नीटपणे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, कारण त्या व्यवस्थित राबवल्याही जात नाहीत। म्हणून ते काही सूचना करायचे वरिष्ठांना, काही त्यांच्या योजनांचे आराखडे समोर ठेवायचे त्यांच्या, पण त्यांच्याकडून त्यांना कधीच प्रतिसाद मिळाला नाही। उलट तू आमची कामं वाढवू नकोस अशी तंबीत जवळजवळ देण्यात आली। शेवटी ते कंटाळले। त्यांच्या लक्षात आलं की ह्या नोकरीत राहून आपण आपल्या मनातलं जे काही काम आपल्याला करायचंय समाजासाठी, कारण ते कॉलेजमध्ये असतानापासून एक ध्येयवाद होता त्यांच्या मनामध्ये, तर ते काम इथे राहून काही आपण करू शकणार नाही। म्हणून शेवटी कंटाळून त्यांनी ऐन तारुण्यात म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी अवघ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते राजस्थानातला अलवार जिल्हा, जो त्यावेळी तो आणि त्याच्या आसपासचेही जिल्हे हे दारिद्र्य रेषेच्या खाली होते, त्या जिल्ह्यातलं एक किशोरी नावाचं छोटं गाव, अगदी कुग्राम म्हणावं असं, त्या गावात ते आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे 4-5 समविचारी मित्र होते। हे सगळे शिकलेले लोक होते आणि त्यांना असं वाटलं की ह्या गरीब लोकांना आपण मोफत शिक्षण, वैद्यकीय सेवा असं काम करावं, अशा हेतूने ते तिथे आले। ते आले तेव्हा गावातली परिस्थिती काय होती, तर सगळीकडे दारिद्र्य, उपासमार, म्हणजे ते गाव म्हणजे ते सगळे जिल्हेच जवळजवळ तसे होते। पाण्याच्या थेंबाथेंबासाठी चाललेला संघर्ष, गावामध्ये शेतमजुरीचं सुद्धा काम नाही, त्यामुळे तरुण मंडळी जी होती ती सगळी शहरांकडे गेलेली। गावामध्ये फक्त वृद्ध माणसं, अगदी लहान मुलं आणि बायकांचा वेळ दिवसातले 4 ते 4.5 तास रोज लागणारं जे पाणी आहे ते आणण्यासाठी 1 ते 1.5 मैलावर त्यांना जावं लागायचं। बरं, ते पाणी सुद्धा 200 फूट खोल गेलेलं, एखादं आड विहीर काय जो साठा असेल तो 200 फूट खोल, त्यातून ते पाणी काढायचं। मग त्यासाठी 250 फूट लांबीचा दोर, एकटीला नेणं तो शक्य नाही म्हणून चौघींनी ओढत फरफटत न्यायचा, मेलेलं जनावर जसं नेतात ओढत तसं। आणि मग असे खूप कष्ट करून शेवटी एकेकीला 3-1 घागरी पाणी मिळायचं। इतके अपार कष्ट होते त्यांच्या आयुष्यामध्ये आणि खायला पुरेसं अन्न नाही। मग त्या बायकांना वेळ मिळालाच तर त्या खाणींमध्ये मजुरीसाठी जात असत। आता अशा परिस्थितीत शिकायला कोण मुलं येणार, तर हे तिथे गेल्यावर ह्या लोकांच्या अनुभव आला असतो त्यांना। मग त्यांनी वैद्यकीय केंद्र सुरू केलं। 4-8 दिवस असे गेले आणि त्या गावातल्या लोकांना कळलं की ह्यांना खरंच काहीतरी तळमळ करायची। तेव्हा त्यातला मांगू पटेल नावाचा एक माणूस
राजेंद्र सिंहांकडे आला आणि तो म्हणाला की हे औषध आणि शिक्षण हे आम्हाला नको, तुम्ही आम्हाला पाणी द्या. आता पाणी द्या म्हणजे काय करा. आता हे लोक जेव्हा त्या गावात गेले तेव्हा असं नाही की त्यांना माहीतच नव्हतं तिथे पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना माहीत होतं की इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, हे त्यांना ठाऊक होतं. पण पाण्यावर काम करण्यासाठी ते नव्हते गेलेले तिथे, ते त्यांच्या मनातही नव्हतं. हा प्रश्न त्यांच्या तिथे गेल्यानंतर असा समोर आला की आता हा तुम्ही सोडवा, आणि मग ते त्या प्रश्नाच्या मागे लागले. तर राजेंद्र सिंह म्हणाले की तुम्ही पूर्वी काय करत होतात. ते बोलले गावकऱ्यांशी आणि त्यांना विचारलं की तुमचे पूर्वज, तुम्ही पूर्वी काय करत होतात, पाण्यासाठी काय सोय होती तुमची. तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की वर्षातनं 2 महिने तिथे पाऊस पडतो थोडा, लेकिन सूरज की रोशनी उसे चुरा के ले जाती है, आणि ती चोरी तुम्ही थांबवायची, आपल्याला थांबवायची. म्हणजे तर कशी थांबवायची, मग काय तुम्ही काय करत होतात हे विचारल्यावर ते म्हणाले की आमच्या इथे एक जुना जोहड आहे बांधलेला, आणि तो पाण्याने भरलेला असायचा, ते आम्हाला पुरायचं पाणी गावाला. तर जोहड म्हणजे काय ते आधी सांगते की जोहड म्हणजे पावसाचं पाणी अडवण्यासाठी आणि साठवण्यासाठी जे जे काही मॅन बिल्ट कन्स्ट्रक्शन आहे त्या सगळ्याला त्यांच्या भाषेत जोहड असं म्हणतात. मग साधारणपणे आदर्श जागा जी जोहडची निवडली जाते ती अशी असते की असे डोंगरांचे उतार, त्याच्या खाली खोल खणायचं आणि बाजूने बंधारा बांधून क्लोज करून टाकायचं. म्हणजे ते सगळं पाणी पावसाचं डोंगर उतारावरून आलेलं, बंधाऱ्याचाही उतार असा आतल्या दिशेने, असं ते पाणी त्याच्यात साठवायचं. आणि मग ते मूर्त जमिनीमध्ये असे पाणी साठवायचं, अडवायचं, जिरवायचं असं. तर ते जोहड त्यांनी तो दाखवला त्यांना. तिथे सगळा गाळ साठला होता, दगड माती हे ते, डोंगर सगळे उजाड झालेले, जमिनीची धूप होत होती, असा तो भरलेला आणि निकामी झाला होता त्यामुळे, आणि बंधारा तुटलेला. तर म्हणे हे सगळं खणून स्वच्छ करायचं आणि बंधारा बांधायचा. मग राजेंद्र सिंहांच्या असं लक्षात आलं की ह्यांच्याकडे प्रश्न आहे, त्याच्याचं उत्तर पण आहे त्यांच्याकडे काहीतरी. तर मग का करून बघायचं नाही, पाणी हा तर प्रश्न सोडवायला पाहिजे, आणि आपल्याला लोकांसाठी ह्या काहीतरी करायचं आहे, ही जी ते मनामध्ये हेतू ठेवून आले होते त्यात त्यांनी ह्या प्रश्नावर फोकस केलं की नाही हे करायला पाहिजे. तर ते गावकऱ्यांना म्हणाले की ठीक आहे आपण करूया. फक्त इथे काय झालं की ते आणि त्यांचे मित्र यांच्यात थोडा मतभेद झाला. मित्र असं म्हणाले की आम्हाला शिक्षण आणि हे काम जमेल, वैद्यकीय सेवा वगैरे, पण हे कुदळ फावडी घेऊन हे आम्हाला जमणार नाही काम. पण राजेंद्र सिंह मात्र अढळ राहिले त्यांच्या निश्चयावर. मग मित्र त्यांचे परत गेले आणि राजेंद्र सिंह एकटे राहिले. तर हा एक कसोटीचा क्षण होता त्यांच्या त्या जी कार्याची सुरुवात मला जी सांगावीशी वाटतेय की का मला त्यांचं सुरुवात सांग, तर अशा पूर्ण प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं ते काम सुरू झालेलं आहे की जेव्हा काही असा आशेचा किरण नव्हता, काही माहिती नव्हतं नक्की हे होईलच, काही नव्हतं. पण तिथे कळलं की गावकऱ्यांकडे हे काहीतरी एक आहे त्याच्यावर उतारा, त्या गोष्टीवर, प्रश्नावर, तर ते करून बघायचं. आणि ते थांबले तिथे. मग दुसऱ्या दिवशी ते कुदळ फावडी घेऊन गेले, म्हणजे जिथे राहिले होते त्या पुजाऱ्यांकडूनच त्यांनी ती मिळवली. देवळात उतरले होते ते एका मारुतीच्या. तर ते गेले जोहडवर. आणि धक्कादायक गोष्ट अशी होती की गावकरी कोणीही आले नाहीत, हे त्यांना अपेक्षित नव्हतं मात्र. पण तरी सुद्धा तो एक ध्येयवेडा माणूस, तो एकट्याने ते काम त्यांनी करायला घेतलं. आणि खरं तर हा शिकलेला माणूस, डॉक्टर. पहिल्या मीटिंगमध्ये एका गावकऱ्याने कुचेष्टेने विचारलंही होतं की कुदळ तरी हातात धरता येते का, आणि ते खरं सुद्धा होतं. पण हे मागे नाही आलं आणि त्याने तो त्यांचा श्रमयज्ञ सुरू केला एकट्याने. बरंचसं 1-2 दिवस नाही, 3.5 महिने कोणीही आलं नाही गावकरी. आणि तरीही हा माणूस, जे त्याचं मूळ गाव सुद्धा नाही, अशा एका गावात आपली नोकरी बिकरी सगळं सोडून तिथे येऊन राहिलेला, खात्री नाही पुढे काय होणार, पण त्या श्रमांवर आणि हेतूवर श्रद्धा आणि काहीतरी हे आहे निश्चित, करून बघू, तर ते करत राहिले काम. पण मग काय झालं की त्या गावामध्ये कजवडी नावाची एक बाई होती. तिला 2 मुलं होती. कॉलऱ्याने ती आजारी असताना राजेंद्र सिंहांनी स्वतःजवळचं औषध त्या मुलांना दिलं, पण त्यांना तेवढं अजून औषधाची गरज होती. अशक्त झाली होती मुलं. त्यांना उचलून त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. स्वतःच्या पैशांनी औषध पाणी केलं त्यांना. बरी झाली मुलं आणि परत उचलून घेऊन आले घरी.
तर त्या कजवडीच्या मनामध्ये खूप आदर होता त्यांच्याबद्दल आणि कृतज्ञता पण होती की हा एक सच्चा माणूस आहे आणि खरोखरच गावासाठी तो एवढं काम करतोय आणि ही पुरुष माणसं कोणी जात नाहीत। तर ती आणि शेजारची जंबुरी नावाची एक एकटीच बाई होती। तर त्या दोघी आपसामध्ये ठरवतात आणि त्या येतात जोहडवर काम करायला आणि त्या म्हणतात की जे झेपेल ते काम आम्ही करू आणि त्या लागतात कामाला। मग त्यांचं बघून लाज वाटून शेवटी एक एक गावकरी त्यांना जॉईन झाले आणि मग शहरामध्ये जी मंडळी गेली जी तरुण त्यातले काही आले परत ते जॉईन झाले। असं करत ते जोमाने काम झालं आणि मग ह्यांनी स्वतःकडचे पैसे होते ते घातले, थोडे गावकऱ्यांनी मग रोख पैसे जे लागत होते श्रमदानाशिवाय असं सगळं करून ते पूर्ण जोहड खणून स्वच्छ झाला, बंधारा बांधण्यात आला आणि पावसाळ्याच्या आधी 1.5 ते 2 महिने तो जोहड पाणी साठवायला सज्ज। आणि त्या पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडला त्या जोहडमध्ये इतकं पाणी साठलं, कितीतरी महिने ते पाणी गावाला पुरलं आणि खूप वर्षांनी तिथे एक अशी क्रांती झाली की कोणाचीही मदत न घेता फक्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन एका नेत्याच्या नेतृत्वाखाली म्हणजे राजेंद्र सिंहांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ते काम करून दाखवलं। अवघड वाटत होतं जे, आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटकीसरशी रोजच्या पाण्याचा प्रश्न सुटला। ही बातमी गावोगाव पसरली आणि मग त्या गावांमधून लोक जथ्याजथ्याने जोहड बघायला यायला लागले। मग कोणी म्हणत आमच्याकडे बांधा आमच्याकडे बांधा। मग गोपालपुरा, तिलीबावडी असे 2-4 मोठे जोहड ते बांधले गेले पुढे असेच श्रमदानातून ह्यांच्या नेतृत्वाच्या खाली गावकऱ्यांनी ते बांधले। आता हे सगळे बांधत असताना त्यांना अनेक अनुभव येत होते, त्या जोहडबद्दलचं त्यांचं ज्ञान वाढत होतं, अभ्यास होत होता, गावकऱ्यांच्या स्वभावाचा त्यांच्या प्रश्नांचा अंदाज येत होता। मग त्यांचे काही परत गेलेले मित्र त्यांना परत जॉईन झाले, कार्यकर्ते गोळा झाले आणि मग त्यांनी तरुण भारत संघाची स्थापना केली तिथे। आणि हा तरुण भारत संघ आज सुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर ते बाळसं धरले त्याने आणि अतिशय उत्तम काम चालू आहे। राजेंद्र सिंहांच्या नेतृत्वाखाली ते त्याचे महामंत्री आहेत संघाचे। तिथे त्यांना भैया असं म्हटलं जातं आणि संघाच्या इमारतीला आश्रम म्हणतात संघाला। तर आज ते काम तिथपासून जे सुरू झालं ते जोमाने सुरू आहे। फक्त मग त्यांनी काय केलं की लोक जसे पुढे यायला लागले की आम्हाला जोहड बांधायचं आहे आम्हाला बांधायचं आहे, तेव्हा त्यांनी जोहड बांधणीचे नियम केले ज्याच्यामध्ये काही सामाजिक सुधारणांचा अंतर्भाव आहे आणि आधीच्या झालेल्या चुका किंवा चुका होऊ नयेत आणि केलेलं काम टिकावं यासाठीचे द्रष्टेपणाने केलेले ते नियम आहेत। म्हणून ते नियम मी तुम्हाला सांगते। पहिले 2 नियम म्हणजे मुख्य म्हणजे गावकऱ्यांनी सांगायचे की आम्हाला जोहड बांधायचं, त्या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी हवी, कुठल्याही प्रकारचा जातपात भेदभाव, स्त्री पुरुष भेदभाव, मग ते पाणी वाटप असू दे, जोहडमधल्या पाण्याचं वाटप असू दे किंवा श्रमदान असू दे, मजुरीचं काम असू दे, काही असू दे, कुठलाही भेदभाव केला जाणार नाही। हे सामाजिक सुधारणा तिथे ते पायाभूत झाली त्या जोहड बांधणीच्या नियमांमुळे आणि ते सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायला त्याचा खूप उपयोग झाला की जातपात भेदभाव सगळा गेला त्यात म्हणजे कामाच्या बाबतीत तरी, आणि एकत्रपणे ते काम जास्त टिकाऊ आणि जास्त चांगलं होत आहे। पुढचे नियम जे आहेत ते व्यावहारिक नियम, ते सुद्धा अनुभवावर आधारून त्यांनी केले ज्यामुळे ते काम अधिक देखणं आणि चांगलं झालं। पहिली गोष्ट त्यांच्या अशी लक्षात आली की गावकऱ्यांची तोंड 10 दिशेला होती, त्यांनी एकत्र येऊन तो गाळ कधी काढला नाही आणि म्हणून ते प्रश्न वाढत गेला जास्ती, म्हणजे निदान रोजच्या पाण्याचा तरी। तेव्हा सामूहिक जबाबदारीची जाणीव त्यांच्यात निर्माण करायला पाहिजे। श्रमदानातून ते काम उभं राहिल्यामुळे त्यांना ती होईल आणि रोख पैसे त्यांच्याकडे फारसे नाही आहेत, पण ती जबाबदारी पाहिजे, जबाबदारीची जाणीव हवी आणि सहभाग हवा त्यांचा, आणि त्यांच्याकडून जनजागृती त्यांच्यामध्ये व्हायला हवी की जोहडचं काम काय आहे, जोहडमुळे काय होतं। कारण पुढे काय झालेलं आहे की जसे जसे जोहड बांधले जात होते तसं तसं जवळच्या आड आणि विहिरींना पाणी लागत होतं। पहिली एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की ह्या लोकांचं जे पारंपरिक ज्ञान आहे जोहड बांधणीचं आणि जोहडची जागा सिलेक्ट करण्याचं ते अतिशय यथायोग्य उत्तर आहे त्यांच्या प्रश्नावर। त्यासाठी त्यांनी ग्रामसभांवर भर दिला। मग पहिल्यांदी ग्रामसभा घ्यायची, जनजागृती करायची, 1/4 पैसे गावकऱ्यांनी उभे करायचे,
3/4 तरुण भारत संघ घालील आणि संपूर्ण काम श्रमदानातून होईल. प्रत्येक घरटी एक प्रतिनिधी समितीवर असेल जोहडच्या. सगळे मिळून अनुभवी जाणकार लोकांशी चर्चा करून जोहडची जागा निश्चित करण्यात येईल आणि मग श्रमदानातून सगळं काम होऊन पुन्हा त्याचा मेंटेनन्स त्या समितीने बघायचा आहे जोहडचा. आणि जोहडच्या आसपास झाडांची लागवड करायची. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या समितीकडून किंवा गावकऱ्यांकडून पुढे करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यामुळे ते लोक एकत्र येऊन ती कामं झाली. मग जोहड वाटप ते फार मोठे आउटलेट्स ठेवायचे नाहीत. अशा सगळ्या गोष्टी त्या निश्चित करण्यात आल्या. आता हे सगळं होत असताना असं नाही की फक्त मोठ्या गावासाठी एकच कॉमन जोहड बांधला गेला. काही 5-6 फॅमिलीज पण आल्या. त्यांच्यासाठी एक प्रायव्हेट जोहड, अजून काही छोटे मोठे मध्यम सगळ्या आकाराचे. त्यांनी असा अभ्यास केला की जिथे जिथे म्हणून पावसाचं पाणी अडवणं शक्य आहे तिथे तिथे ते अडवायचं, साठवायचं आणि जमिनीत जिरवायचं. म्हणजे मांगू पटेल जे सुरुवातीला म्हणाले होते त्यांना की या मांगू पटेलांचं सुद्धा एक वैशिष्ट्य जाता जाता सांगते की पुढच्या त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे गावकरी आणि राजेंद्र सिंह यांच्यातल्या दुव्याचं काम त्या माणसाने केलेलं आहे. खूप त्याचा सहभाग ह्याच्यामध्ये आहे आणि राजेंद्र सिंहांवर त्याची पण पहिली श्रद्धा त्याची बसली आणि आता सगळ्याच गावकऱ्यांची आहे. पण त्याने ते दुव्याचं काम केलेलं आहे. तर तो जे म्हणाला होता की सूरज की रोशनी उसे चुरा के ले जाती है, ती चोरी थांबवायची. म्हणजे काय तर जमिनीच्या खाली त्यांनी पाणी साठवायला सुरुवात केली. ह्या सगळ्या प्रकारातून फायनल रिझल्ट काय तर जमिनीच्या खाली पाण्याची बँक त्यांनी वॉटर बँक तयार केली आहे. म्हणजे आता त्याच्याच संदर्भात सांगायचं तर ह्या पावसाळ्याच्या आधी म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये सकाळमध्ये एक लेख आला होता नंदकुमार सुतार ह्या एका व्यक्तीचा. ते भिकमपुराला गेले होते. तरुण भारत संघाच्या ऑफिसमध्ये गावकऱ्यांना भेटले, कार्यकर्त्यांना भेटले, राजेंद्र सिंहांशी भेट झाली, मुलाखत झाली. तर तिथे गेल्यावर त्यांना कळलं की किशोरी गावात सुद्धा 3 वर्ष पाऊस नाही झालेला. ते सहज बोलता बोलता म्हणाले की आमच्या महाराष्ट्रातही दुष्काळ आहे आणि आमच्याकडे गावकऱ्यांच्या आत्महत्यांचं वगैरे प्रमाण आहे, तर तुमच्याकडे कशी काय परिस्थिती आहे. तर त्यांनी उत्तर तसं काहीच दिलं नाही. पण ते कार्यकर्ते थोडे सूक्ष्मसे हसले आणि नंतर जीपमधून त्यांनी फेरफटका केला त्या आसपासच्या गावांचा, किशोरी गावाचा वगैरे. तेव्हा त्यांना शेतं अशी डोलतायत, सगळीकडे शेतकरी लगबगीने कामात आहेत असं दिसलं. कुठे गव्हाची कापणी झाली आहे, मोहरीचं पीक आलंय, भाजीपाला आहे, लागवड आहे, सगळीकडे त्यांची कामात आहेत शेतकरी आणि शेतं पण आहेत, व्यवस्थित सगळं चाललंय. तेव्हा त्यांना कार्यकर्ते म्हणते पण हे कसं काय. तर कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं की आमची जमीन पाण्याने डबडबलेली आहे आणि म्हणून आमची कामं शेतीची अडत नाहीत. आणि तिथला शेतकरी ह्यांना इतका सुखात दिसला. ते कार्यकर्ते म्हणाले आज आमचा शेतकरी 3-3 पिकं घेतो वर्षातली. आणि ही जशी जोहड बांधणीचे नियम सांगितले त्याच्यातून मग अनेक जोहड बांधले त्यांनी. हेच तत्व समोर ठेवून की जास्तीत जास्त पाणी अडवायचं आणि जिरवायचं. त्यामुळे लहान मध्यम मोठे खूप जोहड बांधले गेले. जवळपासच्या विहिरींना पाणी लागलं, शेती सुरू झाली. मग तरुण भारत संघाचं काम सायमल्टेनियसली शेतकऱ्यांना लागणारी मदत करणं, बियाणं शोधणं, बियाण्याची जात, शेतीचं काही प्रकार, नवीन प्रकारची शेती, त्यांचे सेंद्रिय खत प्रकल्प, हे सगळ्या गोष्टी तरुण भारत संघ करत असतो. कुठलाही प्रश्न जरी आला ना गावकऱ्यांना शेतीत कुठेही सगळे एकत्र जमतात आणि त्याच्यावर तोडगा करतात. ही प्रथा तिथे राजेंद्र सिंहांनी सुरू केलेली आहे. तर ह्या जोहड बांधणीच्या त्यांच्या यशातून पुढचा जो टप्पा त्यांनी गाठला तो म्हणजे नद्यांचं पुनरुज्जीवन. आणि ते एक अद्भुत वाटावं असं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. हमीरपूर गावामध्ये ते जोहड बांधायला गेले होते आणि तिथे त्यांना अरवरी नदीचं कोरडं ठक्क पडलेलं पात्र दिसलं. चर्चा झाली, कळलं त्यांना की 100 वर्ष ती नदी लुप्त झाली आहे वगैरे. त्यांनी सांगितलं कोप झाला, अमुक झालं. तर ती एवढी कोरडी पडलेली नदी आणि ते म्हणे आमचे वाडवडील सांगतात की ह्याला कायम पाणी असायचं आणि खूप मोठी नदी आहे. त्या नदीच्या काठावर 70 गाव आहेत. तर राजेंद्र सिंहांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की जर का पात्राच्या मार्गावर जोहड बांधत गेलं आपण तर कदाचित नदीमध्ये पाणी येईल.
येऊ शकेल म्हणजे. तर मग पंचायतींबरोबर मीटिंग्स झाल्या. सगळ्या ग्रामपंचायती आणि लोकांना एवढा उत्साह आला की असं काही होऊ शकतं, कारण आधीचं यश दिसत होतं जोहडचं, राजेंद्र सिंहांवर विश्वास होता. तेव्हा तो प्रकल्प गावकऱ्यांनी खूप उत्साहाने, खूप जोरात आणि खूप वेगात झाली ती कामं. जवळजवळ 200 जोहड ह्या सगळ्या गावांमधून जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे छोटे मोठे मध्यम सगळे बंधारे जोहड बांधत ते आले. आणि जसं जसं पाणी अडवत साठत होतं, जिरत होतं, तसं तसं नदीत पाणी दिसायला लागलं. आणि 95 साली ती नदी दुथडी भरून वाहिली, खळाळून व्हायला लागली. आणि 12 महिने आता त्याला पाणी असतं. ह्या एका नदीच्या यशाने त्यांना खूप उत्साह आला. मग त्यावेळेला नदीत खूप दीपदान, पूजा अर्चा लोकांनी भावनेने खूप केलं. तिथे खूप लोक खूप प्रसन्न झाले त्या नदीच्या पुनरागमनाने. आणि राजेंद्र सिंह आणि सगळ्यांचं खूप नाव झालं. मीडियाने त्याला प्रसिद्धी दिली. आपले KR नारायणन तेव्हाचे राष्ट्रपती, त्यांनी प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांचा आणि राजेंद्र सिंहांचा सत्कार केला. काहीतरी डाऊन टू अर्थ पुरस्कार असं काहीतरी नाव आहे त्याचं. पण तो तिथे मुख्य म्हणजे प्रत्यक्ष एवढी लोकांपर्यंत पोचलं ते काम. आणि विदेशात पण त्या कामाचं स्वागत झालं, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं. तर मग ह्या नदीच्या यशानंतर त्यांनी अजून 6 नद्यांवर काम केलं असं. त्यातल्या काही अरवलीच्या उपनद्या आहेत आणि काही मुख्य नद्या आहेत. त्यातल्या काही रुपारेल, सरसा, भगादी अशी काही नावं मला आठवत आहेत. आणि ह्या सगळ्यांना आता 12 महिने पाणी असतं. त्यांचं असं म्हणणं आहे राजेंद्र सिंहांचं की एकदम मोठं धरण बांधतो आपण, पण त्याच्यापेक्षा हे छोटी छोटी धरणं, छोटे छोटे बांध, ह्या छोट्या नद्या सुद्धा जिवंत राहिल्या पाहिजे. त्याच्यातलं पाणी 12 महिने टिकायचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा शेतीला, शेतकऱ्यांना त्याचा खरा उपयोग होईल, गावांना उपयोग होईल. आणि मग मोठ्या धरणांचा उपयोग होईल. नाहीतर नुसतेच विस्थापित तयार होतील. त्याच्यामध्ये खूप पाण्याचं प्रेशर वाढतं. एकदम पाणी साठतं तर साठतं, नाही तर सोडून द्यायला लागतं. आणि लोकांचं जमिनी जातात त्यामध्ये. तर ह्या छोट्या छोट्या बंधाऱ्यांचे त्यांचे काही एक स्वतःची थिअरी आहे. पण हे नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे त्यांना आधुनिक काळातले भगीरथ, असं जे मी पहिल्यांदा म्हटलं की काही जण त्यांना म्हणतात, तर त्यांनी जसे भगीरथ प्रयत्न म्हणून आपण म्हणतोच, पुराणातली गोष्ट आहेच भगीरथाची, तर तसं त्यांनी हे नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम केलेलं आहे. ते 85 साली तिथे गेले तर पुढच्या 16-17 वर्षांमध्ये 8600 जोहड बांधून झाल्याची नोंद आहे. एवढ्या वेगात त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या त्या पद्धतीने कामं झालेली आहेत. आणि शेती इतक्या प्रमाणात वाढली, त्यामुळे हजारो एकर जमीन लागवडीखाली आलेली आहे. आता ही सगळी कामं, हे सगळं यश मी सांगतेय तुम्हाला, पण हे सगळं सुकर झालं असं नाही. त्यांचं ते असं म्हणतात, सरकारबरोबर माझं कधी जमलं नाही. म्हणजे त्यांच्या ह्या प्रयत्नांना किंवा कार्याला असा पाठिंबा मिळाला असं नाही म्हणता येणार सरकारकडून त्यावेळेला तरी. त्यांची पहिली जी इमारत होती संघाची, छोटी बांधली ती भिकमपुरामध्ये किंवा त्याच्या जवळ कुठेतरी, तर ती पाडण्यात आली अवैध आहे म्हणून. असं पाहिलं गेलं नाही की हा माणूस काय काम करतोय किंवा हे संघाचं काम तरी काय आहे. ती पाडण्यात आली. आताचं जे त्यांचं आहे ऑफिस, ते आता इमारत मोठी साध्याच पद्धतीची, पण 15 एकरमध्ये तरुण भारत संघाचं आता सगळं काम चालतं. आणि तिथे मोठी इमारत आहे, साध्या पद्धतीची आहे, हॉस्पिटल आहे, औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे, पर्यावरण त्या लोकांना शिकवलंय, तिथल्या सगळ्या लोकांच्या हाडीमासी खेळवलंय त्यांनी. सापासारखे प्राणी सुद्धा दिसतील, पण तिथे कोणी असे मारत नाही प्राणी. गुण्यागोविंदाने प्राणी, पक्षी सगळं नाही, निसर्ग जीवन आणि असं त्याचं वर्णन केलं जातं त्यांच्या त्या तरुण भारत संघाच्या ऑफिसचं किंवा एकंदर त्या परिसराचं. आता दुसरा एक त्यांना संघर्ष मोठा करायला लागला, तो म्हणजे लावा की बास या जोहडसाठी. म्हणजे आता हे सरकारबद्दलचं, सरकारी यंत्रणेबद्दलचं सांगतेय, त्यांना जे काही विरोध किंवा संघर्ष करायला लागला त्या ओघामध्ये मला हा मोठा संघर्ष आणि महत्वाचा आहे तो म्हणून सांगावासा वाटतोय. हा जो जोहड त्यांनी बांधला तो एक खूप मोठा जोहड आहे, ज्याच्यामुळे अडलेल्या जलाशयाचा विस्तार हा 1 ते 1.5 मैलाचा आहे. आणि अनेक 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 हजार लोकांचं ते आधार झालेला आहे. तो जोहड जीवनाचा आधार येतो.
5-5, 6-6 मैल शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकून त्या जोहडमधून पाणी नेलंय शेतात आणि भरपूर शेती करतायत तिथले शेतकरी. सजल सुफल झाली ती बंजर जमीन जी होती ना, या सगळ्याच जोहड बांधणी आणि नद्यांचे प्रकल्प ह्याच्यामुळे ती बंजर उजाड जमीन जी होती ती अशी सजल सुफल केली त्यांनी. वृक्ष लागवड पण खूप मोठ्या प्रमाणात मग नंतर पद्धतशीर केलेली आहे त्यांनी. तर हा जो जोहड त्यांनी बांधला ते सांगत होते मी लावा की बास्त, तर असा तो जोहड आहे एवढा मोठा. तर झालं काय की पाटबंधारे खरं तर ते जोहड बांधताना सगळ्या नियमांचा तिथे ते पालन करतात. म्हणजे ज्याची जमीन असेल त्याच्या परवानग्या, शेतकऱ्याची परवानगी, सिंचन खात्याची परवानगी, पाटबंधारे खात्याची परवानगी, हे सगळे जे काही नियम आहेत ते फॉलो करून पाळून त्याची पूर्तता करूनच तो जोहड बांधलेला होता. तरी सुद्धा नोटीस आली की हे नियम तुम्ही पाळलेले नाही, ते सगळं खोटं होतं. पण पुढचं जे नोटीसचं कारण दिलं होतं त्यांनी की पाण्याचा दाब इथे जास्त आहे आणि बंधारा उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या अभावी बांधला गेलेला आहे, सबब तो धोकादायक आहे, फुटू शकतो, तो तोडण्यात यावा. आणि जे गावकरी त्या नोटिसीने हवालदिल झाले की हा जोहड गेला तर आम्ही खायचं काय, आणि एवढ्या श्रमा म्हणजे खूप अभ्यास करून आणि तो व्यवस्थित बांधलेला होता त्यांनी. तर ते गावकरी तिथे सत्याग्रहालाच बसले जवळजवळ. खूप मोठं आंदोलन झालं की आधी आम्हाला मारा आणि मग जोहड पाडा म्हणाले. तर आंदोलन झालं, स्थगिती आली त्या नोटीसवर. तर शेवटी राजेंद्र सिंह म्हणाले, मग राजेंद्र सिंहांवर केसेस दाखल झालेल्या होत्या बऱ्याच त्या जोहड संदर्भात. तर शेवटी ते म्हणाले गावकऱ्यांना की आता तुम्ही तुमच्या कामाला जा, मी इथे थांबतो, मला म्हणजे काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा परत. आणि मग ते एकटेच थांबले तिथे. 7 दिवस ते तिथे बंधाऱ्यावर राहिले आणि तिथे त्यांनी एक तंबू छोटा उभारला, 3 दगडाची चूल पेटून खिचडा शिजवला. 7 दिवस ते तसे राहिले, एखाद्या ऋषीसारखेच राहिले. म्हणजे त्यांचं हे सगळं जीवनाची ज्या कार्याची सुरुवात आहे ना, आधीचं जीवन आपल्याला माहिती नाही, पण या कार्याची जी सुरुवात मी आता सांगितली तिथपासून जे त्यांचा आलेख असा वरचा आहे, हे सगळं ऋषितुल्य जीवन आहे त्यांचं. आपण ऋषींचं स्मरण करतो ह्या पंधरवड्यामध्ये, तर ऋषीचंच जीवन ते जगलेले तसं वाटायला लागतं. हा श्रमयज्ञच सुरू केला, कोणाचं सहकार्य नाही. राजस्थानचं ते रणरणतं ऊन, त्याच्यात एकटा माणूस काम करतोय ज्याला अशा कामांची सवय नाही, ते श्रद्धेने, कामावरची श्रद्धा, हेतूवरची श्रद्धा आणि तळमळ लोकांसाठी काम करण्याची. खरा निष्काम कर्मयोग. म्हणजे मी काही गीतेचा अभ्यास केलेला नाही, नुसती संथावर्गामध्ये सत्ता शिकतेय, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ह्याच्याशिवाय अजून काय वेगळं गुण अजून अपेक्षित आहेत. हा निष्काम कर्मयोगच झाला त्यांचा. तर हे असे ते तिथे राहिले 7 दिवस आणि जलविद्यापीठाच्या नोट्स काढत बसले होते तिथे. आणि 8 दिवसांनी आले इन्स्पेक्टर आणि 4 माणसं. पण घाला म्हणाले बेड्या माझ्या हातात. तर इन्स्पेक्टर म्हणाले की नाही नाही, तुमचे सगळे मुद्दे मान्य झाले, नोटीस मागे घेण्यात आली. विशेष म्हणजे सांगायची गोष्ट, सगळ्या मीडियाने, दूरदर्शन, वेगवेगळे चॅनल्स यांनी त्याला कव्हरेज दिलं. ते तिथे जेव्हा सत्याग्रहाला तिथे बसले होते, हे आंदोलन जेव्हा केलं गेलं तेव्हा कव्हरेज मिळालं पूर्ण. म्हणजे सगळे बातम्या सगळ्यांना कळत होत्या काय कसं चाललंय. बरं, हे सगळं झालं, ती नोटीस मागे घेण्यात आली, जोहड वाचला. पुढची सांगायची, गमतीची म्हणायची का काय म्हणावं समजत नाही मला. ह्यांचं बघून, तरुण भारत संघाचं आणि राजेंद्र सिंहांचं काम बघून, जोहडचं काम बघून, त्याच्या पुढच्या भागामध्ये पाटबंधारे खात्याने 3 बंधारे बांधले होते आणि ते त्यांच्या हुशार इंजिनियर्सनी बांधले होते. ते बंधारे 95 किंवा त्यानंतरच्या कुठच्या तरी सालामध्ये ते तुटले पाण्याच्या जोराने, पूर आला म्हणा किंवा काहीतरी, त्या वर्षीचं मला डिटेल्स आठवत नाही, पण ते 3 बंधारे फुटले त्यांचे. आणि हा अजून भक्कम उभा आहे, लावा की बास. तर असं हे एक त्यांच्या संघर्षाबद्दल किंवा एकंदर त्यांना आपण एक म्हणतो की हे मी आता लावा की बास बद्दल तुम्हाला एक 10 वाक्यात सांगितलं असेल समजा, तुम्हालाही ऐकून ते थोडंफार कळलं असेल. पण तिथे दिवसाला आणि त्यांना जो लढा द्यायला लागलाय त्याची आपण कल्पना थोडी तरी करू शकतो. म्हणजे कसा त्यांचा तो यज्ञ श्रमांचा आणि ह्या सगळ्या कसोटीचं जे जीवन होतं त्यांचं, ते कसं होतं, कसे कसे संघर्ष त्यांना करायला लागले की जनतेसाठीच काम करताना जनतेनेच निवडून दिलेलं सरकार किंवा सरकारी यंत्रणा आपल्या मार्गातली धोंड बनू शकते आणि केलेल्या कार्याचा नाश सुद्धा अडवू शकतो. काय झालं असतं तो जर जोहड पाडला गेला असता तर काय झालं असतं.
आणि ह्याच संदर्भामध्ये मला एक अजून सांगावं असं वाटतं की त्यांनी जशी ती मेलेली जमीन जिवंत केली ना, म्हणजे नंतर नंतर तरुण भारत संघाने तिथे शेतीचे प्रयोग म्हणा किंवा त्या जमिनीचा कस वाढवण्यासाठी काय खूप गोष्टी त्या शेतकऱ्यांकडून करून घेतलेल्या आहेत. ते करतायत लोक. त्या शेतकऱ्यांचंही पारंपरिक ज्ञान चांगलं आहे. ह्या सगळ्यामधून आज तिथे शेतीचं प्रमाण म्हणजे तिथला शेतकरी आता सांगतो की जिथे 2 मण बाजरी पिकत होती तिथे 40 मण बाजरी येते. तर हे किती प्रमाणात अन्नधान्य आपल्या देशातलं वाढवलं ह्यांनी हजारो एकर जमीन लागवडीखाली आणल्यामुळे. तर हे एक त्यांचं हे कार्य. तर त्या मेलेल्या जमिनीत मला हे सांगायचं होते जशी ती जमीन त्यांनी जिवंत केली, संजीवन त्याला दिलं, तसं त्या मेलेल्या मनांना त्यांनी जिवंत केले आणि त्यांना निर्भय बनवले. दारिद्र्याने, उपासमारीने आणि अगदी अवहेलनापूर्वक वागणूक अशा लोकांना मिळत होती. त्यांची पिचलेली मनं जी होती ती त्यांनी निर्भय केलेली आहेत. ह्याचं उदाहरण मला द्यायचं आहे ते म्हणजे अरवरी नदीमध्ये जेव्हा पाणी भरपूर 12 महिने वाहायला लागली, खळाळायला लागली वगैरे सांगितलं होतं, नंतर मत्स्यजीवन सुरू झालं तिथे. आणि राजेंद्र सिंहांनी तिथे त्यांना पर्यावरण हे इतकं चांगलं त्यांना शिकवलंय. मासे कोणी मारायचे नाहीत. त्यांनी सगळ्या ग्रामपंचायतींकडून ठराव पास करून घेतला. म्हणजे आधी पटवून देऊन पंचायतींनी मग ठराव केले की कोणीही मासे मारायचे नाहीत. मासे तिथे राहू, ते पाण्यातलं अन्न खातील, आपण आपलं अन्न पिकवून खाऊ. तर एक शेतकरी, एक कोणीतरी गावातला माणूस मासे मारायला गेला, त्याला कडक दंड करण्यात आला पंचायतीकडून. आणि थोड्या दिवसांनी जे सरकार नदी कोरडी पडलेली असताना काहीच करत नव्हतं किंवा करू शकलं नव्हतं, पाणी आणि मासे आल्यानंतर ठेकेदार नेमला गेला मासेमारीसाठी. आणि तो एक माणूस होडी घेऊन तिथे आला. एका शेतकऱ्याला, साधा शेतकरी, नदीच्या काठावरून जात असताना दिसला तो माणूस आणि ताबडतोब फटकलं त्याने की बाबा रे तू काय करतोयस इथे. कारण त्याला माहित होतं की हा होडी घेऊन काय करायला आलाय. तो ओळखत होता त्याला. तर तो म्हणे मी मासे मारायला आलो, मला सरकारने ठेका दिलाय. तर म्हणे पंचायतीची परवानगी घेतलीस का तू. आम्ही नाही मारत म्हणे, आमचे मासे आहेत ते, तू नाही मारायचे. तर म्हणे तुला परवानगी दिली आहे का ग्रामपंचायतीने. नाही म्हणे, मला ठेकाच दिलाय ना सरकारने. तर म्हणे नाही, आमच्या इथे ग्रामपंचायतीने सांगायला लागतं, आम्ही आमच्या माणसांनाही नाही मारू देत. तो जो पळत गेला आणि गावकरी लगेच धावत आले सगळे आणि तिथल्या तिथे अटकाव केला. म्हणजे ही गोष्ट राजेंद्र सिंहांना कळायच्या आधी केली आहे या लोकांनी. म्हणून म्हटलं निर्भय केलं त्यांनी त्या लोकांना. त्यांना जी आत्मीयता, त्यांनी जी सामूहिक जबाबदारीतून आणि श्रमदानातून आणि लोकांना एकत्र आणून जी गावं केली आहेत ना, ती ग्रामस्वराज्य म्हणून जी काही महात्मा गांधींची कल्पना होती ती म्हणजे मेधा पाटकरनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि राजेंद्र सिंहांच्याही ह्याच्यात तो येतो. ते काय असेल ते ह्या प्रसंगावरून कळतं की ती लोकांनीच तिथे अटकाव केला. आणि ते म्हणजे नाही आमचे मासे आहेत आणि आमच्या पंचायतीने परवानगी दिल्याशिवाय तुम्ही नाही आत शिरायचं, सरकार बिरकार आम्हाला तो ठेका आम्हाला माहिती नाही, तुम्ही नाहीच जायचं. त्यांनी जे अडवलं त्यांना राजेंद्र सिंहांना उशिरा कळलं. मग ते आले, आंदोलन झालं, ते यशस्वी पण झालं. म्हणजे तो सरकारी अधिकारी आला, म्हणजे तो ठेकेदार त्या सरकारी अधिकाऱ्याला घेऊन आला. त्याने कागद दाखवला, 18,700 रुपये घेऊन त्याला ठेका दिलेला होता मासे मारायचा. पण ह्यांनी त्याला तो इम्प्लिमेंट करू दिला नाही गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी. आणि मग राजेंद्र सिंहांचं नेतृत्व होतंच तिथे. पण सुरुवातीचा जो अटकाव केला त्या शेतकऱ्याने आणि गावकरी धावत आले, ते त्यांनी जे तिथे वातावरण निर्माण करून त्या लोकांमध्ये जी एकजूट आणि त्यांना जे शूर बनवलंय ना असं, त्यामुळे ते घडलं. अशी त्या लोकांना त्यांनी तयार केलंय, निर्भय केलंय, हे मला सांगायचं होतं. तर आता ही अशी सगळी त्यांनी वातावरण निर्मिती कशी तिथे झाली हे सांगितलं. पण जेव्हा शेती सुरू झाली तेव्हा पुढचं जे काम केलंय त्यांनी राजेंद्र सिंहांनी, त्याच्याबद्दल मला सांगायचंय. तरुण भारत संघाच्या मार्फतच त्यांनी ही सगळी त्यांचं कार्य चालू केलंय. ते म्हणजे त्यांना गावांना स्वयंपूर्ण करायचंय. त्यामुळे त्यांनी तिथे त्यांचा ग्रामसभांवर खूप भर आहे. ग्रामसभा ते वारंवार घेत असतात आणि त्याच्यातून जनजागृतीही करत असतात. तर पहिलं म्हणजे त्यांनी त्यांना पशुपालन करायला शिकवलं, पशुपालन व्यवसाय सुरू करून दिला. महिलांना ग्रामसभांना यायला लावलं त्यांनी. पहिल्यांदा 5-6 महिलाच आल्या. त्यांना समजावून सांगितलं की समजा संघाने तुम्हाला 5-6 गुरं दिली तर त्यांची निगराणी राखायची, धारा काढायच्या, हे सगळं कराल का तुम्ही. मग ते त्यांना पटवून दिलं त्याच्यातून काय काय होऊ शकतं. त्यांनी 50 जणींना तयार केलं आणि मग 5-5, 6-6 गाई म्हशी अशा, म्हणजे एकूण 5-6 गुरं, काही गाई काही म्हशी असं प्रत्येक घरी ती दिली गेली.
त्यांनी त्याची निगराणी कशी राखायची ते शिकवलं गेलं त्यांना. मग त्या धारा काढायच्या, डेअरीला दूध पोचवायचं, दूध मिक्स करायची नाहीत, पाणी घालायचं नाही, सगळी शिस्त त्यांना लावून दिली. आणि मग जे पैसे मिळतील, बरं पहिल्या वर्षी चाऱ्याची पण सोय केली तरुण भारत संघाने. म्हणजे हे सगळे राजेंद्र सिंहांचीच योजना आणि क्लुप्ती. तर ते पैसे परत मिळालेले संघाला कसे परत करायचे टप्प्याटप्प्याने तेही शिकवलं. म्हणजे त्यांना अर्थव्यवस्था पण शिकवलं. पतपेढ्या सुरू करून दिल्या त्यांना. तिथे ते पैसे शिल्लक ठेवायचे, काही खर्चासाठी ठेवायचे आणि भारत संघाचे कसे तरुण TDSचे कसे परत करायचे ते सगळं त्यांना आखून दिलं. ह्याच्यामधून आज तिथे दूध दुभत्याची भरपूर रेलचेल आहे म्हणजे, आणि उत्तम पशुपालन तिथे सुरू झालेलं आहे. कारण आता सराऊ म्हणजे चाऱ्याची सोय झालेली आहे, कारण शेती आहे, पाणी आहे शेतीसाठी, चाऱ्यासाठी लागणारं, गवतासाठी लागणारं. दुसरं त्यांनी पाहिलं की बायका रिकाम्या वेळामध्ये मेंढीच्या लोकरीचं सूत काढताना दिसल्या त्यांना, आणि ते सूत काढून त्या विकायच्या. तर त्यांनी काय केलं की बाहेरच्या एक्सपर्ट्सना बोलवून तिथे त्यांच्या कार्यशाळा घेतल्या, छोट्या छोट्या 4, 6, 8 दिवसाच्या अशा. आणि त्याच्यातून त्यांना सतरंजा, घोंगड्या, कांबडी असं काही काही करायला शिकवलं. मग कलाकुसरीच्या वस्तू करायला शिकवल्या. भरतकाम त्यांना होतंच आधी, त्याच्यावरती अजून काही फिनिशिंग आणि ड्रेस मटेरियलवरती काय वगैरे असं शिकवलं. अजून काही काही त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या शिकवल्या. तर पुढची मला सुरुवातीचं मी म्हटलं ते आठवलं आता, की त्यांना सरकारी नोकरीत असताना त्यांना काय लक्षात आलं होतं की योजना नीटपणे राबवली जात नाही आणि त्यामुळे त्या पोचत नाहीत, लोकांना फायदा मिळत नाही नीट त्याचा. तर त्यांच्या ह्या कार्यात मला त्या सुधारणा, म्हणजे त्यांचे जे अनुभव होते ते त्यांनी काढून टाकून तिथे काय कार्य केलं आहे, तरुण भारत संघातला त्यांची पुढची सुधारित आवृत्ती काय आहे ते मला सांगायचं आहे. म्हणून की नुसत्या कार्यशाळा घेतल्या म्हणून टिकमार्क झाली असती सरकारी ह्याच्यामध्ये असतं. तर त्यांनी काय केलं पुढे की त्या बायकांना लागणारं रॉ मटेरियल शिकवलं तर खरं, पण त्या शिक्षणाचा त्यांचा प्रॅक्टिकली उपयोग व्हायला पाहिजे म्हणून तरुण भारत संघ त्या बायकांना सुई दोऱ्यापासून लागणारं सगळं रॉ मटेरियल आणून देतो आणि त्यांचे तयार झालेले फायनल प्रॉडक्ट्स विकायची सोय तरुण भारत संघ करतो. आणि ह्यामुळे आणि त्यांना त्याचं अर्थव्यवस्थापन शिकवलेले, ते सुद्धा पैसे संघाचे कसे परत करायचे शिस्तीत, हे सगळं त्यांना स्वाभिमानी बनवलंय. म्हणजे नुसती मदत देऊन कुबड्यात आपल्या कायम तरुण भारत संघाचा आधार असं नाही, पूर्णपणे स्वावलंबन. त्यामुळे तिथले जर का आपण व्हिडिओ क्लिपिंग पाहिलं तर त्या बायकांच्या, त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे एक समाधान आणि आत्मविश्वास दिसतो आपल्याला, हे राजेंद्र सिंहांची ही निर्मिती आहे असं मला वाटतं. हे एक विलक्षण गोष्ट आहे, साध्या साध्या माणसं, आणि ते गरज आहे माणसं. आपण खूप सुबत्ता म्हणजे खूप पैसे मिळवणं आणि खूप ऐहिक वस्तूंची रेलचेल असणं म्हणजे सुबत्ता असं मला नाही वाटत. तर हे समाधानाने आणि आपला आपण स्वतःच्या पायावर उभं असण्याचा जो आनंद आहे माणसाच्या चालण्या बोलण्या देहशैलीमध्ये सगळं दिसतो, तो खरा आनंद आहे, तो त्यांना मिळवून दिलाय. तर अशा प्रकारे हे जोडधंदे आणि हे करून तरुण भारत संघाने महिलांना विकासाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या. त्यांना ग्रामसभेमध्ये पुरुषांच्या बरोबरीचं स्थान दिलंय तिथे. आज तिथे हे सगळं होत असताना अजून एक सांगायचं म्हणजे त्यांनी जशी शेती सुरू झाली होती तशा सायमल्टेनियसली त्यांनी तरुण शाळा, म्हणजे तरुण भारत संघाने सुरू केलेल्या म्हणून तरुण शाळा आणि वैद्यकीय केंद्र अशी जागोजाग तिथे त्या जिल्ह्यांमध्ये सुरू करून दिलेली आहेत. केव्हाच म्हणजे जशी शेती आणि हे थोडेसे निर्भर झाले लोक, तसं तसं ह्या पुढच्या मग आता मुलांना शाळेत पाठवा, मग तिथे शिक्षण सुरू झालं, वैद्यकीय सेवा व्यवस्थित सुरू झाली, औषधी वनस्पतींची लागवड झाली. वैद्यकीय केंद्रांमध्ये त्यांच्या 3 ते 4 गावांवर मिळून एक महिला आरोग्य शिक्षिका असते, तिला प्रेरक असं म्हणतात, आणि त्या प्रेरक महिलांची सभा वेळोवेळी होत असते आणि तिथे त्यांना शिक्षण दिलं जातं, आरोग्य शिक्षण. जर का आपण ते व्हिडिओ क्लिपिंग किंवा फोटोज पाहिले तर ते असे साधे कठडे चारही बाजूने असे तरुण भारत संघाच्या त्या परिसरामध्ये असे बांधलेले, तिथे त्या बायका बसलेल्या साध्या वेशातल्या, पण व्यवस्थित बोलून चालून त्यांना शिक्षण दिलं जातं. आरोग्य शिक्षणासाठी त्यांनी गावात जाऊन काय सांगायचं, त्या बायकांना कसं शिकवायचं, कसं तयार करायचं, कशी स्वच्छता राखायची, हे सगळं ती प्रेरक महिला तिथे 4 गावांवर मिळून ते काम करत असते आणि तिला मानाचं स्थान पण असतं तिथे. हे सगळं त्यांचं काम असं जोमाने चालू आहे. आता जसं ते जोहड बांधले की नाही तसे त्यांनी वृक्षांची लागवडही करायला सुरुवात केली तिथे, आणि कार्यकर्त्यांना उत्साह होता
त्यांना कळलं की जमिनीची धूप होत होती, डोंगर उजाड झालेले, आता आपण झाडांना पाणी देऊ शकतोय. तर तिथे जी झाडं, कार्यकर्त्यांना असं जबाबदारी आहे की जी झाडं तुम्ही लावाल ती तुम्ही जगवायची आहेत. म्हणजे आता गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या असेल, एक बातमी आली होती की 1 जुलैला बारामतीत जी झाडं लावली गेली, राज्याचा जो काही प्रकल्प होता 1 लाख झाडं लावायची वगैरे, त्यातली 70% झाडं बारामती जिल्ह्यातली ही मेली अक्षरशः पाण्याच्या अभावी, आणि उरलेली 30% त्या मार्गावर आहेत. म्हणजे मला टीका करायची असे नाही, पण हे असं होतं. म्हणजे एखादी योजना किंवा असेल तर ती पूर्णत्वाला नेण्यासाठी पुढची कार्यवाही कशी पाहिजे, हे राजेंद्र सिंहांचं वैशिष्ट्य आहे. ते ती नुसती योजना आखत नाहीत अशी, ती पूर्णपणे त्याचा फायदा फायनल रिझल्ट्सपर्यंत कसा मिळेल याचे मधले जे टप्पे आहेत ते इतके सुंदर आखून देतात. तर ते तसे वृक्षांची लागवड, तिथे डोंगर आता वृक्षांनी भरायला लागले की आता एव्हापर्यंत म्हणजे बरीच वाढ ती झालेलीच असणार आहे. जो काही रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे अजून पुढची 3-4 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड असेल मी वाचलेला स्टॅटिस्टिकल डेटा. तर आता मी तिथे पद्धतशीर वृक्ष लागवड आणि त्यांचं संगोपन हे त्यांना शिकवलंय. तिथे त्यांनी नियम केले ग्रामपंचायतींच्या मार्फत की शेळ्या मेंढ्यांनी कोवळ्या पाल्याला तोंड लावायचं नाहीये, खाली पडलेली पानं खायची. जर का कुठल्या शेळीने कोणाच्या जनावराने तोंड लावलं तर तिथे त्यांना दंड आहे, कडक दंड आहे त्या मालकाला. म्हणजे चांगलं काम आपण करतो. असं जसं मी जोहडचं सांगितलं की त्यांनी मेंटेनन्सचं काम पण त्या समितीला दिलेलं आहे की लोकांनी तो मेंटेन पण करायचा आहे. जोहड परत गाळ साठता कामा नये जोहडमध्ये. तर आपण चांगलं काम केलं तर ते राखायला पण पाहिजे ना, तर त्याचा उपयोग होतो, टिकाऊ व्हायला पाहिजे. ते जसं आपण घरामध्ये कपाट आवरतो, अगदी छान सगळं लावतो आणि ते 2-3 दिवस जेव्हा व्यवस्थित जिथली वस्तू तिथे ठेवतो किंवा बरोबर काढतो काही कपडे वगैरे, तोवरच ते टिकतं. पण विस्कटायला वेळ लागत नाही. जर का आपण ठरवलं नीट ठेवायचंय तरच ते लावलेलं कपाट टिकेल. असे आपलं साधं रोजचं उदाहरण म्हणून सांगते. तसं कुठलंही काम चांगलं केलं आधी तरी ते टिकवायला पाहिजे. त्याच्यासाठी पुढची जी योजना ती राजेंद्र सिंह इम्प्लिमेंटेशनमध्ये त्या लोकांकडून करून घेतात आणि आता त्या लोकांना ते चांगलं शिक्षण मिळालंय. ह्याच्यानंतर पुढचं जे मला त्यांच्या एका आंदोलनाबद्दल सांगायचे ते आहे अरवली बचाव आंदोलन. आणि हे एक खूप मोठं आंदोलन त्यांनी केलं आणि त्यामुळे पर्यावरणाचं प्रचंड प्रमाणात रक्षण झालंय, आदिवासींचं रक्षण झालंय. अरवली पर्वताच्या ज्या रांगा आहेत तो खूप प्राचीन पर्वत आहे आणि त्याच्या रांगा ह्या 4 राज्यांमध्ये विखुरलेल्या आहेत. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली. ह्या सगळ्या परिसरात त्यावेळेला 28,000 त्यातल्या फार थोड्या कायदेशीर आणि बाकी सगळ्या बेकायदेशीर अशा खाणी होत्या. त्यातल्या बऱ्याचशा दगडांच्या खाणी होत्या. खाणींची यंत्र धडाधडा त्या अरवली पर्वताच्या छाताडाला भगदाड पाडत होती आणि आदिवासी जे होते सगळी वृक्षतोड बेसुमार झाली होती. म्हणजे उजाडच झाले होते डोंगर सगळे. अरवली पर्वत उजाड झाला होता म्हणायला हरकत नाही. आदिवासींची सगळी शेती गेली, पाणी साठवायची सोय नाही. ते सगळे खाणमजूर झाले आदिवासी आणि तिथे त्यांचे हाल इतके होत होते की दगड जरी हाताला लागला तरी तिथे मलमपट्टी करायची सोय नाही खाण मालकांकडून. बरं, राजेंद्र सिंहांनी यातल्या बऱ्याचशा गोष्टी उघडकीला आणलेल्या आहेत. या मजुरांची जी काय अवस्था होती त्या सगळ्या खाणीमध्ये काम केल्यामुळे, त्यातली एक त्यांनी उघडकीला आणलेली गोष्ट म्हणजे महत्त्वाची आणि ती की ह्या मजुरांना, दगडाच्या खाणीत काम करणारे मजूर बरेचसे तसेच होते, 5-6 वर्ष दगडाच्या खाणीत काम केल्यावर सिलिकोसिस नावाचा एक आजार होत असे, ज्याची लक्षणं TB सारखी होती. त्यामुळे रोग तसाच राहायचा, औषधं वेगळीच दिली जायची आणि पुढे तो मजूर मृत्युमुखी पडायचा. असं मृत्यूचं तांडव चाललं होतं अक्षरशः तिथे. आणि राजेंद्र सिंहांनी ह्याच्यावरती उपाय शोधायचं ठरवलं. ते मजूर अर्थात कधी औषधासाठी आले असतील त्यांच्याकडे, पण ते संपर्कात होते आणि त्यांनी त्यांना पटवून दिलं की तुमच्या सगळ्या दुःखांचं मूळ हे खाणी हे आहे, या खाणी बंद व्हायला पाहिजे. त्या खाणींनी जे चर खणलेले होते सगळे, जी डोंगर पोखरले होते, त्या चरांमध्ये मोठी मोठी जनावरं, आदिवासींची, वाघासारखे प्राणी हे पडून मरत होते.
त्या नद्यांच्या प्रवाहावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. आणि ह्या दगडांच्या खाणीमुळे पर्यावरणाचा नाश, जंगलतोड, वृक्षतोड ही सगळी होऊन आपल्या सगळ्या देशावर, जगावर पण त्याचे विपरीत परिणाम होतील असं दुरान्वयाने तर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. इतका तो अरवली पर्वत उजाड झाला होता आणि खाणींमुळे ही अवस्था होती, पर्यावरणाची हानी आणि मजुरांचे हाल. तेव्हा त्या आदिवासींशी बोलताना त्यांना कळलं की ते शेती करू शकतात. ते म्हणे आम्हाला तुम्ही इथे जोहड बांधून द्या. मग आधी राजेंद्र सिंह म्हणाले की आधी ह्या खाणी बंद व्हायला पाहिजे, तर तुमची मानसिक तयारी काय आहे. मग त्यांनी मीटिंग्स घेऊन त्यांचा कानोसा घेतला, त्यांना विचारलं, त्यांचं मतं पडताळून पाहिली. त्या सभांमध्ये जे मजूर गेले ते त्यांच्या बायकांनी येऊन त्यांच्या कहाण्या सांगितल्या, लाज संकोच सोडून. आणि तेव्हा म्हणजे ते उघडलेच, म्हणजे सगळ्या मजुरांनी कबुली दिली की हो बाबा, आमची अवस्था अशी दुर्धर झालेली आहे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांचंही हेच जर का होणार असेल तर मग हे आंदोलन आम्ही हे करायला तयार आहोत, आंदोलन छेडायला. तर म्हणे खाणमालक खूप त्रास देऊ शकतील, त्यांचे पैसे बंद झाले, खाणी बंद पडल्या तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतील, तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकेल, तर तुमची तयारी आहे का. तर ते एकमुखाने हो म्हणाले. आणि मग ठरलं की उद्यापासून खाणीत कोणी कामाला जायचं नाही. आणि मग जो खाण मालकांनी, वन अधिकारी करप्ट होते, वन कर्मचारी करप्ट होते, राजकीय पुढारी सामील होते मायनिंग लॉबीला, अशा बऱ्याच काही घटना होत्या तिथे. आणि ह्या सगळ्यामुळे ते आंदोलन तीव्र पण झालं आणि काही प्रमाणात मायनिंग लॉबीकडून हिंसक पण झालं असं म्हणायला हरकत नाही. मग दंडुकेशाही चालायची, आदिवासींनी इकडून तिकडे जातानाही त्यांना मारझोड, जाऊ द्यायचं नाही. बरेच राजेंद्र सिंहांवर त्या काळात 300-350 खटले दाखल झाले. राजेंद्र सिंहांनी काय केलं होतं की लगेच हे काम बंद करून जोहड बांधायला घेतला जंगलांमध्ये, तिथे आदिवासींसाठी. तिथे त्यांनी श्रमदान करायचं आदिवासींनी, पण तिथे त्यांनी संघाने आपले नियम कसे लवचिक केले बघा, की तिथे काम करणाऱ्या मजुराला, आदिवासीला रोजचा 8 किलो गहू मजुरी म्हणून दिला जात होता, कारण त्यांच्याकडे कामच नव्हतं ना. मजुरी बंद झाली त्यांची, तर त्यांनी जगवलं तिथे ते गहू देऊन. पण एकूणच ह्या सगळ्या मी जे सांगते आता राजेंद्र सिंहांच्या कार्याबद्दल, त्यात असंच दिसतं की त्यांनी त्या लोकांना जगवलं नाही, तर जगण्याची साधनं उपलब्ध करून दिली. हे विशेष आहे राजेंद्र सिंहांचं. तसं त्यांनी आदिवासींना तिथे जोहड बांधायला सुरुवात केली, त्यांनाच बरोबर घेऊन. आणि खूप त्रास झाला. आणि मग ह्या खाणी बंद होण्यासाठी त्यांनी केस टाकली होती, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन खाली असावी बहुतेक. ते आंदोलन राजेंद्र सिंहांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि त्यांनी चेतना पदयात्रा काढायचं ठरवलं. ती पदयात्रा गुजरातमधल्या एका छोट्या गावातून निघून दिल्लीत संपली. आणि वाटेवाटेवर त्यांच्या प्रभावी आणि रुजुतापूर्ण भाषेमध्ये, त्यांचं भाषण खूप प्रभावी असतं असं म्हणतात, साधी भाषा पण मार्दवपूर्ण आणि सच्चेपणानं सगळा. तर त्याला मीडियाने पण खूप प्रसिद्धी दिली. लोक उत्साहाने आपणहून पदयात्रेत सामील व्हायचे, काही अंतर चालून जायचे. आणि शेवटी दिल्लीमध्ये खूप भव्य स्वागत झालं त्या पदयात्रेचं आणि खूप जनजागृती झाली. मीडियाने, सगळ्या चॅनल्सनी त्याला प्रसिद्धी दिली. खाणी बंद होणं कसं आवश्यक आहे, एवढी हानी होतीये पर्यावरणाची, हे फोटोंसकटने बरीच त्याला प्रसिद्धी देण्यात आली. आणि शेवटी त्याचा परिणाम असा झाला की सुप्रीम कोर्टात ते जिंकले आणि खाणी सगळ्या बंद झाल्या, कायदेशीररित्या बंद झाल्या. आणि तो कायदा भारतभर लागू झाला ह्या केसमुळे, की अभयारण्य म्हणजे जंगलांच्या बाहेर 5 किलोमीटरपर्यंत कुठलंही व्यापारी बांधकाम करता येणार नाही. आणि आता जंगलांमध्ये ते पुढे मग ते जोहड बांधणी वगैरे होऊन आदिवासींची शेती पण सुरू झालेली आहे. आणि सगळी जी वृक्षांचा नाश झाला होता ना की नाही जंगलातल्या, तर तिथे त्यांनी मग पद्धतशीर वृक्षांची लागवड करायला सुरुवात केली राजेंद्र सिंहाने. हे खूप मोठं काम केलं. त्या आदिवासींना झाडं जगवायला, त्याचं कारण जंगलं कशी आपल्यासाठी आवश्यक आहेत, वाघांसारखे प्राणी सुद्धा आपल्याला हवेत, हरणं हवीत, सगळे प्राणी हवेत, हे त्यांनी नीट पटवून दिलंय. तर हे पर्यावरणाचं रक्षण त्यामुळे त्यांच्याकडून खूप झालं आणि आदिवासींचं रक्षण झालं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर 3 वेळा प्राणघातक हल्ले झाले. म्हणून मी म्हटलं की त्याला मायनिंग लॉबीकडून हिंसक वळण लागलं. पहिला हल्ला झाला तो चेतना पदयात्रेची पूर्वतयारी म्हणून त्यांनी एक शिबिर घेतलं. भिकमपुरा कुठल्या गावात ते म्हणजे लक्षात नाही, पण त्याच जिल्ह्यांमधल्या कुठल्या तरी म्हणजे गावामध्ये. तिथे आदिवासी आणि कार्यकर्ते जमलेले होते पुढची तयारी करायची, मार्गदर्शन करायचं म्हणून. तर गुंड आले आणि तलवारीनिशी आलेले. घाव बसला राजेंद्र सिंहांवर. आदिवासींनी लगेच कडं केलं, त्यांचा जीव वाचला, पण घाव बसलेला होता
हॉस्पिटलमध्ये गेले नाही, ते तसेच फडकं बांधून मीटिंगला उभे राहिले. कार्याचा नाश नाही होऊ दिला कुठे. का नाही म्हणायचं ऋषी त्यांना? कुठल्याच हल्ल्याला ते घाबरले नाहीत, निर्भय, काही नाही होतं म्हणाले, उभे राहिले. मीटिंग झाली, भाषण झालं त्यांचं, प्रभावी झालं, लोक अजून प्रभावित झाले. पण दुपारी जीपमधून पोलीस आले त्याच शिबिरात त्याच दिवशी आणि 377 लोकांना इन्क्लुडिंग राजेंद्र सिंह पकडून अलवार कोर्टात नेलं. खरं ते त्यांनी कुठलाच जमावबंदीचा कुठला असा कायदा तोडलेला नव्हता त्या शिबिरामध्ये, त्या केसमध्ये काहीच दम नव्हता. पण सरकारी यंत्रणा किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे काय काय होऊ शकतं. तिथे अलवार कोर्टात नेल्यानंतर ती बातमी झंझावातासारखी पसरली गावांमध्ये आणि लोक तांड्याने, म्हणजे अलवार कोर्टात उभं राहायला जागा नाही एवढी तुंबळ गर्दी केली लोकांनी. घोषणा दिल्या, भैयांना सोडा, आमच्या माणसांना सोडा. म्हणजे असं वर्णन आहे की काही वाहन नाही मिळालं तर उंटावरून सुद्धा लोक आले शेवटी बसून. पोचायचं तिथे कोर्टात, भैयांना सोडून आणायचं, माणसांना सोडून आणायचं आपल्या. आणि शेवटी न्यायाधीशांनी त्या केसमध्ये एक तर दम नव्हता, तिथल्या तिथे त्या सगळ्या लोकांना सोडून दिलं आणि एकजुटीचा विजय झाला म्हणून दुमदुमलं घोषणांनी आणि ते आंदोलन अधिक यशस्वी झालं असं मला वाटतं त्या सगळ्या प्रकारातून पुढे. नंतर मग ती पदयात्रा झाली. दुसरा हल्ला जो झाला तो ते कलेक्टर साहेबांना भेटायला गेले, ते हेच चर्चा करायला की जंगलं वाचवायला पाहिजेत, आम्ही हे करतोय, तुम्ही आम्हाला काय मदत करू शकाल किंवा कसं करूया ठरवायला. कलेक्टर साहेबांनी होकार दिला, त्यांना पटलं सगळं. फक्त ते काय म्हणाले की आज तुम्ही संघाच्या जीपमधून जाऊ नका, आज तुम्ही माझ्या गाडीतून जा. कारण त्यांना कुणकुण होती काहीतरी ह्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून. आणि आता हे जीपचा विषय निघाला म्हणून सांगते की आज सुद्धा म्हणजे त्यांचं जीवन किती साधी पद्धती आहे जीवनाची, राजेंद्र सिंहांची जीवनशैली जी एका ऋषीची तप करत असताना जी असते तसं हे त्यांचं तपच चालू आहे. तप अशासाठी की जेव्हा तिथे त्या गावात आले ते किशोरी गावात, तेव्हा अक्षरशः काहीही सुविधा नव्हत्या खाण्यापिण्याच्या सुद्धा. खायला कोंडा आणि निजेला धोंडा अशी जी म्हण आहे ना, तशा ह्याच्यात ते राहिलेले आहेत. तो शिकलेला शहरातून आलेला माणूस एकदम तिथून उठून इथे, आणि तिथे तसे राहून ते 3.5 महिने एकट्याने काम करून मग पुढे हे यश दिसलेलं आहे. पण हे तपच आहे त्यांचं. आणि अजून सुद्धा हे या सगळ्या हल्ल्यांमधून वाचणं आणि हे तपच आहे. तर ते जेव्हा कुठे सांगत काय होते की त्यांचा साधेपणा मला सांगायचा होता, जीपचा विषय निघाला म्हणून, की जेव्हा केव्हा त्यांना एखाद्या गावात जायचं, कुठे जायचं असतं लांब, जिथे ट्रेन जाते तिथे ते म्हणतात जीप नको न्यायला, आपण ट्रेनने जाऊ, कशाला डिझेल खर्च करायचं, कशाला पेट्रोल खर्च करायचं. असं म्हणजे अशी त्यांची पद्धत आहे आज सुद्धा वागण्याची. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहेत ते आज. तर कलेक्टर साहेबांनी त्यांना त्यांच्या जीपमधून पाठवलं. 2 पोलीस दिले बरोबर, पुढे ड्रायव्हर 1 पोलीस, मागे राजेंद्र सिंह 1 पोलीस, आणि बाईकवरून गुंड आले, मायनिंग लॉबीनेच हायर केलेले असावेत असं. फैरी झडल्या बंदुकीच्या. पोलीस सावध होता, त्याने त्यांना सीटवरून खाली ढकललं जोरात तत्क्षणी, आणि ते वाचले. केवढा कुठच्या संकटातून ते पार पडले, तरीही ते घाबरले नाही, डगमगले नाही, चिलखत घालून फिरले नाहीत. हे काहीतरी असं मला वाटतं की ही दैवी योजना पण काहीतरी असावी असं वाटायला लागतं. की एखाद्या माणसाला मिशन घेऊन देवाने पाठवलं इथे की बाबा रे तू हे काम कर, आणि तो योग्य त्या कामासाठी, असे ते असं वाटायला लागतं कधी कधी. तर ते त्या हल्ल्यातूनही वाचले. पुढच्या हल्ल्याची मला माहिती नाही, पण एकूण 3दा त्यांच्यावर हल्ले झाल्याचे काहीतरी आहे. ह्या 2 हल्ल्यांची ही अशी माहिती आहे. एकदा त्यांच्या वकिलावर हल्ला झाला, वकिलाची बायको जखमी झाली वगैरे, असं बरंच आहे. पण ह्या सगळ्याचा शेवट गोड झाला आणि आज त्यांच्या मनात कुठलीही कटुता नाही. ह्या सगळ्या प्रकाराबद्दल जर कधी बोलायची वेळ आली तर ते इतक्या शांतपणे बोलतात की ठीक आहे, मी पर्यावरणाचं रक्षण केलं, माझं नाही कोणाशी शत्रुत्व नाही, कटुता नाही. ते हल्लेखोर जे कलेक्टर साहेबांच्या गाडीत त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्या पुढे न्यायाधीशांची गाडी चालली होती आणि ते हल्लेखोर 8 दिवसात सापडलेले आहेत. पुढे काही वर्षांनी किंवा ते तिकडे रामायणाचे वगैरे सप्ताह झाले तर तिथे ज्यांनी हल्ले घडवले किंवा असे काही लोक तिथे आलेले त्यांनाही माहिती होतं की ह्यांना माहिती आहे आपण असं केलंय, तरी सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांनी. म्हणून ते ऋषितुल्य की कटुता ठेवायची नाही. आणि ते त्या लोकांना पण सांगतात की आपला तत्वाशी लढा आहे, व्यक्तीशी नाही. आणि आता त्यांनी म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचा ॲटिट्यूड आताचा आणि तेव्हांचा ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजचे जर आपण फोटो किंवा काही माहिती पाहिली तर
तिथे सरकारी अधिकाऱ्यांना मदतीला त्यांच्या आलेले दिसतात. पैसे हे लोक खर्च करतात, ह्यांच्या पद्धतीनेच काम चालतं. पण जेव्हा काही तंत्रज्ञानाची किंवा विशेष माहितीची विशेष काही गरज असेल आणि ती सरकारी अधिकारी देऊ शकत असेल तर तो ह्यांच्या आग्रहाखातर आदरापोटी तो येतो, ते करतात मदत त्यांना. आणि अंतर आता कमी झालंय सरकारी अधिकारी आणि ग्रामस्थ. तिथे आज तरुण भारत संघातर्फे पर्यावरण पुरस्कार दिला जातो वर्षातनं एकदा. तो जर का ग्रामस्थाला मिळाला तर तो सरकारी अधिकाऱ्याच्या हातून त्याचा सत्कार होतो, आणि जर का सरकारी अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मिळाला तर ग्रामस्थांच्या हातून तो सत्कार केला जातो. म्हणजे ते त्यांच्यातलं अंतर आता त्यांनी खूप कमी केले. त्यामुळे आजची परिस्थिती पण ही सगळं त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वामुळेच घडू शकलेलं आहे. कुठेही कटुता न राहता एवढ्या हल्ल्यांना तोंड देऊन निर्भय निधड्या छातीने सगळं पेलून त्यांनी ते आंदोलन यशस्वी करून दाखवलं. आणि आज तिथे रेकॉर्डप्रमाणे 40% भाग पुन्हा जंगलांनी व्यापलेला आहे. म्हणजे तिथे वन्यजीवन सुद्धा सुरू झालेलं आहे, वन्य प्राणी जीवन. अजून एक त्यांनी गोष्ट केली म्हणजे वाघांची शिकारी तिथे होत होत्या. तर त्यांच्याकडे ना अजून एक असं म्हणजे दिसतं की कुठल्या माणसाची कुठल्या भाषेत कधी काय बोलावं हे त्यांना चांगली अवगत असावी कला. कारण तिथे वाघांची शिकार करणारा एक माणूस होता. ते आदिवासींनी सांगितलं, माहिती दिली. आता ह्यांनी आदिवासींना पण जागृत केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या जंगलाचं आपल्या प्राण्यांचं रक्षण आपण करायचे, त्यामुळे आता तुम्ही अटकाव करायचा, वन अधिकाऱ्यांची वाट नाही पाहिजे की तुमच्याच धाकाने नाही कोणी शिकार करू शकला पाहिजे. पण तेव्हा वन कर्मचाऱ्यांना पैसे चारून त्या शिकारी होत होत्या. तर ह्यांनी काय केलं, राजेंद्र सिंहांनी, त्यांनी शुक्रवारी मशिदीत त्या माणसाला गाठला. तो तिथे प्रार्थना करायला गेला होता. तर आणि तिथे त्याला सांगितलं की आदिवासी तर चिडलेले आहेतच, वाघांच्या शिकारी करायच्या नाहीत, पण तू हे वचन मला इथे उभं राहून देतोयस हे सांग, हे कबूल कर, म्हणजे हे लक्षात ठेव. असं ते म्हणजे पुढे त्या शिकारी बंद झाल्या आणि आज वन्यजीवन सुद्धा तिथे सुरू झालंय. वृक्षांची लागवड झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच औषधी वनस्पतींचा नाश झालेला होता, त्या त्यांनी शोधून ते काढतात, आदिवासींकडून माहिती करून घेतात, स्वतःची माहिती त्यांना देतात आणि त्यांची लागवड तिथे पद्धतशीर सुरू केली आहे त्यांनी की त्या जगल्या पाहिजेत. त्यांनी अशी चालती बोलती वैद्यकीय केंद्र निर्माण केलेत, असे लोक तयार केलेत, त्यांना सगळी माहिती दिली आहे वनस्पतींची, वेगवेगळ्या कुठल्या ह्याच्यावर कुठलं औषध आहे, काय करायचं, म्हणजे जिथल्या तिथे झाडपाल्याचं औषध सुद्धा ते करू शकतील असे सुद्धा लोक त्यांनी तयार केलेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे कार्य जे त्यांना आहे ते असे पेरत गेलेत आणि ते असे तयार झालेत माणसं. छोटे छोटे राजेंद्र सिंहच तयार झालेत त्यांच्यातून, असं वाटायला लागतं कधी कधी. तशी त्यांनी वृक्ष लागवडीचं सांगितलं ना, तर त्यांनी एक भराडी संमेलन भरवलं. म्हणजे ते त्या लोकांच्या अगदी अंतरंगात शिरलेत, तिथल्या गावकऱ्यांच्या सगळ्या, त्या सगळे जिल्हे, तिथले लोक, त्यांच्या समजुती परंपरा सगळं त्यांनी माहीत करून घेतले आणि त्याचा उपयोग ते त्यांच्या श्रद्धांचा तिथे त्यांचं ते कार्य त्यांच्याकडून करून घेण्यासाठी करतात असं मला वाटलं. त्यातलं एक धराडी संमेलन मला सांगावं असं वाटतं. धराडी म्हणजे धरातत्व. आपलं जसं कुलदैवत असतं तसं त्यांचं वृक्षदैवत, त्याला ते धराडी म्हणतात. म्हणजे या घराण्याची धराडी कदंब आहे, यांची वड आहे, यांची पिंपळ आहे, अशी त्यांची धराडी आहे ठरलेली. त्यांनी त्या वृक्षांची लागवड, जोपासना, पूजा त्यांनी त्याची करायची, अशी त्यांची ती प्रथा आहे, त्यांच्याकडे होती, ती त्यांना कळली. तेव्हा त्यांनी ते धराडी संमेलन भरवलं. लोक विसरायला लागले ते आणि त्यांच्यातला स्वाभिमान जागृत केला. आता आपण सुद्धा आता मॉल संस्कृतीमध्ये राहतो इथे पुण्यात, तर आपल्याला कोणी सांगितलं की हां तुमच्या मूळ पुरुषांचं ठिकाण अमुक अमुक आहे बरं का, तिथे अमुक आहे वगैरे, तर आपण काहीतरी करून आपल्याला वाटतं जावंसं, आपण जातो किंवा निदान त्या क्षणी तरी भावना अशी जागृत होते, अरे वा असं आपलं आहे का, बरं. तसं त्यांनी आधी ते लोक बोलत नव्हते त्या संमेलनामध्ये, पण मग त्यांचा तो असं जागृत व्हायला लागले, आपली परंपरा, जुनी परंपरा. मग त्यांनी त्यांना बोलतं केलं आणि ती बोलण्याची कला त्यांना फार छान अवगत असावी, कारण ते लोक नंतर बोलायला लागले, जे आधी संकोच करत होते की ह्या काय गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या भले कपोलकल्पित वाटतील, पण प्रत्येकाने आपापल्या धराडीची गोष्ट सांगितली की हे आमच्यामध्ये कशी सुरू झाली धराडी. म्हणजे मग ते कदंबाची असेल तर तो त्या कदंबवाल्यांनी सांगितलं की मग ते असं एक बाळ होतं, मग ते एवढंच राहिलं होतं घराण्यामध्ये, मग ते वाचवण्यासाठी कदंबाच्या पानांनी कदंबाच्या झाडात ते ठेवलं गेलं वगैरे, अशा त्या गोष्टी आहेत त्यांच्या प्रत्येक त्या धराडीच्या, त्या तिथे सांगितल्या गेल्या. आणि त्याच्यातून मग त्यांनी शेवटी त्याचं समारोप करताना त्यांना हे सांगून पाठवलं की अशी ही वृक्षप्रेम आपल्यामध्ये आहे आणि आपण ते करायला पाहिजे, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे शिकवलं आहे. असं ते तिथे काय काय करत असतात गमती. त्यांच्याकडे अजून सुद्धा जेव्हा जोहड बांधणी होते
आणि जोहरची जागा निश्चित केली जाते तेव्हा त्या बाउंड्री लाईनला दूध, गंगाजल आणि केशर मिसळलेलं पाणी शिंपडण्यात येतं आणि मग होम हवन पूजा अर्चाहून पहिली कुदळ पडते आणि संकल्पामध्ये एक शक्ती असते. तर ते बांधले जातात लोक, त्यांच्या श्रद्धा त्या आहेत ना, तर त्या अजून तिथे जोपासल्या जातात आणि तसंच काम होतं तिथे जोहरचं आणि ते सगळी यशस्वीच झालेली आहेत त्यांची कामं. तर हे अशा प्रकारे त्यांनी लोकांना तिथे एकत्र आणून ठेवलेलं आहे. असे ही संघर्ष केलेत, आंदोलनं केली. ती उजाड जमीन तर त्यांनी सजल सुफल केली, शेती सुरू झाली तिथे, हजारो एकर जमीन लागवडीखाली येऊन अन्नधान्य वाढलं. हे आपल्या देशावर आपल्यावर सुद्धा केवढे उपकार आहेत त्यांचे. मी केवढं मोठं काम झालेलं आहे, योगदान त्यांचं केवढं आहे देशकार्यामध्ये. हे सगळं होत असताना त्यांचे मान सन्मानही खूप झालेले आहेत, देशात विदेशात झालेले आहेत. त्यातले 2 ह्याचा मला उल्लेख करायला आवडेल, 2 त्यांच्या सत्कारांचा. एक आहे फिलिपिन्सचं रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड. त्यांच्या कामाची पाहणी 3-4 वर्ष चाललेली होती आणि मग त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबतच 5-6 जणांना अजून एशियन माणसांना हा पुरस्कार देण्यात आला होता त्यावेळेला. तर त्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये फिलिपिन्सच्या अध्यक्षा ग्लोरिया अरोरा यांनी भाषण केलं 45 मिनिटाचं आणि त्यातली 30 मिनिटं त्या राजेंद्र सिंहांच्या कार्याबद्दल बोलल्या. उरलेल्या 15 मिनिटात त्यांनी बाकीच्या 5-6 जणांबद्दल सांगितलं. म्हणजे इतकी त्यांच्या त्या कामाची पोच किंवा प्रशंसा परदेशामध्ये होते, इतकं ते पोचलंय लोकांपर्यंत. आणि त्याच भाषणात त्यांना जाहीर विनंती केली की आमच्याकडे सुद्धा पासिंग नावाची नदी आहे, तर तिचं पुनरुज्जीवन करायला, तिच्यावर काम करायला तुम्ही आम्हाला मदत कराल का, तुम्ही याल का, असं त्यांना तिथे जाहीर विनंती केलेली आहे. तर म्हणून मला हे एक सांगावंसं वाटलं की हा एक त्यांच्या पुरस्कारांमध्ये असा वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार त्यांना मिळालेला. आणि दुसरा आहे तो जोधपूरचे गजसिंह संस्थानिक, त्यांनी केलेला त्यांचा सन्मान. तर त्याची थोडी पार्श्वभूमी सांगते. हे जे गजसिंह आहे ते संस्थानं विलीन झाल्यानंतरचा त्यांचा जन्म आहे, म्हणजे कायदेशीररित्या ते कधीच राजा नव्हते. पण जोधपूरच्या म्हणजे तिथल्या लोकांच्या मनामध्ये, मारवाडच्या म्हणा, त्यांच्या मनातल्या सिंहासनावर तेच राजा आहेत, इतकं त्यांची जनतेबद्दलची त्यांना कळकळ आहे आणि लोकांनाही प्रेम आहे. तर त्यांना हे जोहड बांधणीचं यश कळत होतं आणि त्यांना असं वाटलं की आपल्या मारवाडमध्ये सुद्धा जर का अशी काही कामं झाली तर आपली जनता सुखी होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि राजेंद्रसिंह भेटायला आले. तर ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे हे काम कराल का, मी माझा सगळा खजिना मोकळा करतो. तर राजेंद्रसिंह कबूल म्हणाले काम करूया, पण खजिना नका मोकळा करू. मग त्यांनी त्यांची पद्धत सांगितली जोहड बांधणीची, त्याची कारणं सांगितली. सामूहिक जबाबदारीने जनजागृती का महत्वाची आहे, ते केल्यामुळे काय होईल. तर म्हणाले आपण आधी जनजागृती करूया आणि मग श्रमदानातून कामं होऊ देत, लोकांना थोडा खर्च करू दे, मग तुम्ही तुमचा खजिना मोकळा करा, मग आपण खजिना वापरू तुमचा म्हणाले. तर गजसिंहांना पटलं. ते म्हणाले ठीक आहे, तुमच्या पद्धतीने जाऊ आपण, पण करा हे आमचं काम. मग त्यांनी पदयात्रा ठरवली काढायचं गावांमधून, आधी जनजागृती. आणि त्यांनी त्याच्यामध्ये राजघराण्यातल्या माणसांना पटवून दिलं आणि ते लोक सामील झाले. त्या पदयात्रेमध्ये महाराणी जोधपूरच्या युवराज आणि युवराजनी ही सामील झाली त्या पदयात्रेत. आणि त्या गावांमधून जाऊन शेतकऱ्यांच्या गाडग्यामडक्यातलं पाणी प्यायले ते लोक. तर केवढा आनंद झाला त्या लोकांना आणि जनजागृतीही चांगली झाली. प्रजा आणि राज्यातलं अंतर कमी झालं आणि पुढे 3 वर्ष ते तिथे काम चाललं जोहड बांधणीचं आणि एकूण सगळं, आणि खूप यश आलं त्याला. तर गजसिंहांना त्यांचा सत्कार करायचा होता, सन्मान करायचा होता. गजसिंहांचा वाढदिवशी तिथे मोठा समारंभ होतो जोधपूरमध्ये. तर त्यांच्या 54व्या वाढदिवशी आदल्या दिवसापासून राजेंद्रसिंहांना बोलावलं गेलं सन्मानपूर्वक. खूप बडदास्त राखली गेली त्यांची. आणि वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा नगरातून मिरवणूक निघते हत्तीच्या अंबारीतून राजेंद्रसिंहांची, गजसिंहांची, संस्थानिकांची, तेव्हा गजसिंहांनी हत्तीच्या अंबारीवर आपल्या शेजारी त्यांना बसवून घेतलं मिरवणुकीत. एवढा त्यांच्या त्या कार्याचं त्यांना महत्त्व होतं आणि सन्मान त्यांचा अशा प्रकारे केला. आणि शेवटी खास दरबार त्यांचा भरतो. त्या खास दरबार भरवून तिथे सिरपावा म्हणजे त्यांच्या जोधपूरचं ते सर्वोच्च सन्मान असं समजला जातो, तो सिरपावा देऊन, त्या सिरपावाचा अर्थ आहे महावस्त्र, तर सिरपावा देऊन त्यांनी सत्कार केला आणि खूप कौतुक केलं राजेंद्रसिंहांचं.
तर हा मला सत्कार सोहळा विशेष वाटतो. ह्याचं कारण असं की एक लोकराजा, की लोकांची कळकळ असलेला, आणि हा लोकनेता. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की पदावर असलेला आहे माणूस म्हणून आपण तो शाल श्रीफळ देऊन कोणाचा तरी सत्कार करत असो, ना तर त्याला त्याच्या कामाची माहिती असते, ना तेवढी त्याची योग्यता असते, पण असं असू शकतं. पण इथे तसं नाही, आणि इथे हे समसमा संयोग आहे, आणि त्यामुळे मला हा खूपच विशेष वाटतो हा सोहळा. आणि सोहळा विशेष एकंदर त्याचं जी काही समारंभ होता तोही विशेष होता, आणि ज्यांनी ज्यांचा केला ती दोन्ही माणसं विशेष आहेत, म्हणून मला हे सांगावंसं वाटलं. आता हे सगळे जरी मान सन्मान झाले तरी माझ्या दृष्टीने त्यांचा सगळ्यात मोठा सन्मान किंवा सगळ्यात मोठं त्यांना अवॉर्ड म्हणावं असं कुठलं आहे, तर एका वेठबिगार माणसाने त्या डाऊन टू अर्थ नावाच्या मासिकाला एक मुलाखत दिली होती. जो पूर्वी वेठबिगार एका म्हणजे ह्यांच्याकडे तो असा गुलामासारखा राबत होता माणूस, त्याने दिलेली मुलाखत आहे ती. तो असं म्हणतो त्याच्या मुलाखतीत की देश कधी स्वतंत्र झाला ते मला माहीत नाही, पण 95 साली जेव्हा मी माझी जमीन कसली तेव्हा मी खरा स्वतंत्र झालो. पूर्वी मी ज्यांच्या घरामध्ये नोकर म्हणून, मजूर म्हणून काम करत होतो, मी घरात शिरल्यानंतर त्यांच्या शेतात गेल्यावर माझ्यावर गुन्हेगारासारखं लक्ष ठेवण्यात येत असे मागून, की हा काही करणार तर नाही, उचलणार तर नाही. त्या घरात आज मी गेल्यावर मला बसायला खुर्ची दिली जाते. तर हा जो तो मजूर ते मुलाखतीत सांगतोय ना, हीच अवस्था तिथल्या हजारो लाखो माणसांची असणार आहे. आणि ह्या सगळ्यांना, ज्यांना अगदी दारिद्र्य म्हणजे खायला अन्न नाही अशी अवस्था होती, तरुण मंडळी सगळी शहरांमध्ये गेलेली, जी आता सगळी परत आली, पण त्यावेळेला अशी अवस्था की केवळ पोटा पाण्यासाठी मजुरीसाठी कुठेतरी परागंदा होऊन राहिलेले, आणि गावामध्ये सुद्धा खायला अन्न नाही, अशा अवस्थेत जे लोक होते त्यांना आज एवढा आत्मसन्मान मिळवून दिलाय, आज स्वतःच्या पायावर उभं केलंय, स्वाभिमानाने जगायला शिकवलंय, आणि ते जगतायत. हे जे काय त्यांनी केलंय ना, ते सगळ्यात त्यांना मिळालेला मोठा अवॉर्ड देवानेच त्यांना दिलेला आहे. हा आत्मसन्मान त्यांनी त्या लोकांना मिळवून दिला, आणि तो त्या मजुराने त्याच्या मुलाखतीत जो सांगितला तो त्यांचा खरा सन्मान झालेला आहे असं मला वाटतं. अशा ह्या राजेंद्र सिंहांचं हे असं सगळं कार्य आहे जे आज चालूच आहे. म्हणजे हा पण एक योग आहे की आज ते देशाच्या एका भागात त्यांचं काम चालू आहे, आणि आज दुसऱ्या देशाच्या एका भागात आपण त्याच्याबद्दल ऐकतोय, बोलतोय. त्यांना, परमेश्वराला मी अशी प्रार्थना करीन की या अशा ह्या तरुण ऋषीला ॲक्टिव्ह असं उदंड आयुष्य मिळू दे, आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक राजेंद्र सिंह निर्माण होऊ दे, आणि आमची भारतभूमी ही सजल सुफल होऊ दे, सगळीकडे समाधान नांदू दे, फक्त मॉल संस्कृती नको, अशी मला, म्हणजे आज त्यांच्या ते सगळं आपण व्हिडिओ क्लिपिंग आणि ते सगळं वाचलं पाहिलं की खरंच असं वाटतं की समाधानाने जगणं म्हणजे काय आहे. तर हे खूप वस्तूंची रेलचेल म्हणजे समाधान नाही आहे. असे सगळे लोक तिथे शहरांमधून आपापल्या गावात जाऊन आपल्या भूमीत राहून जे काम करतायत, शेती करतायत, तो जो त्यांचा आनंद आहे, तर असं काम व्हायला हवं. असं खूप काहीतरी वेगळं वाटतं त्यांच्या त्या सगळ्या ह्या कार्याबद्दल पाहताना, ऐकताना. तर असे अनेक राजेंद्र सिंह निर्माण होत, आणि आमच्या सगळ्या भारतभूमीला असं वरदान लाभू दे अशी मी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करते, आणि त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभू दे राजेंद्र सिंहांना, अशी प्रार्थना करते परमेश्वराची. धन्यवाद.